काही ठिकाणं अशी असतात जिथे पोहोचण्याआधीच त्यांचा थरार जाणवायला लागतो. सह्याद्रीच्या या विशाल पर्वतरांगांमध्ये उभा असलेला एक असा दुर्ग ज्याची वाट सोपी नाही. कातरात कोरलेल्या पायऱ्या, वाऱ्याचा वेग आणि प्रत्येक वळणावर वाढणारी उत्सुकता. आज आपण निघालोय या अविस्मरणीय प्रवासावर कालावंतीन दुर्गाच्या दिशेने. एक अनुभव जो फक्त पाहायचा नाही तर जगायचा आहे. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्लॉगमध्ये. आज आपण चाललो सह्याद्रीतल्या थरारक आणि अवघड अशा एका किल्ल्यावर. मागच्या रविवारी आपण हरिहरचा ट्रेक केला होता. तर आज आपण कुठे जाणार आहोत हे तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर दाखवतो. तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. तर नेहमी आपण एकटाच प्रवास करतो. आज आपल्यासोबत आहेत माऊली आणि अक्षय. तर आजचा ट्रेक आपल्यासाठी एकदम थरारक होणार आहे. चला तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. सकाळी बरोबर 6 वाजता हडपसरहून कलावंतीन दुर्गाच्या दिशेनं प्रवासाला सुरुवात केली. जवळपास 2 तासांचा प्रवास करून आम्ही सकाळी 8 वाजता लोणावळ्यात पोहोचलो. लोणावळा पार केल्यानंतर 2 चाकी वाहनांसाठी जाणाऱ्या रस्त्यामुळे थोडासा गोंधळ झाला. गुगल मॅप्सवर वेगवेगळे रस्ते दिसत असल्यामुळे काही वेळ योग्य रस्ता शोधण्यात गेला. शेवटी योग्य मार्ग मिळाला आणि आम्ही बेस विलेजच्या दिशेनं पुढचा प्रवास सुरू केला. मित्रांनो, आपण लोणावळ्याच्या पुढं जास्त करून बाईकवर कधी आलोच नाही. तर प्रॉब्लेम असा झाला आहे की आपल्याला रोडच कळेना नक्की कुठं जायचं आहे. गुगल मॅप ओपन केला तर इथं नेटवर्क नाही आहे व्यवस्थित. चला बघू काय होते. सगळ्या गाड्या इकडं चालल्यात म्हटल्यानंतर इकडं जायचं असेल आपल्याला. 2 व्हीलरसाठी सेपरेट रोड आहे. एक्सप्रेसवेवरून आपल्याला काही अलाउड नाही आहे 2 व्हीलरला. बऱ्याच बाईकर्सचा हा प्रॉब्लेम होतो की रस्ता कन्फ्यूज होतं सगळं की नक्की कुठून जायचं आहे. पावसामुळे रस्ते थोडे निसरडे झाले त्यामुळे आपल्याला बाईक स्लो चालवावी लागेल. चला तर मग आम्ही ऑफलाईन मॅप डाउनलोड केला आहे म्हणून चांगलं झालं, नाहीतर अवघडच झालं. जेव्हा पण मित्रांनो फिरायला जाताल ना तो ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा, कारण इकडं कसलेच नेटवर्क नसतंय. जवळपास 4 तासांचा आणि सुमारे 125 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडी या बेस विलेजमध्ये पोहोचलो. इथून पुढे सुरू होणार होता या ट्रेकमधला खरा थरार. मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत गडाच्या पायथ्याच्या गावाशी. तर पायथ्याचं गावाचं नाव आहे प्रबळगड. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं नव्हतं की आपण कुठे चाललो आहे. तर मी आता तुम्हाला सांगतो की आत्ता आपण आलो आहोत कलावंतीन दुर्ग बघायला. कलावंतीन दुर्गाला प्रबळगड असं म्हणतात. तर आपण हडपसरवरून इथे आलो आहोत. तर हडपसरवरून आपल्याला जवळजवळ 125 किलोमीटर अंतर दाखवत होतं. तुम्ही डायरेक्ट सरळ पुणे लोणावळा खोपोली मार्गे येऊ शकता. इथे खोपोलीच्या पुढं आल्यानंतर तुम्हाला जो एक टोल नाका भेटतो तिथून तुम्हाला राईट साईडला वळावं लागतं. तिथून 3 किलोमीटर आत यावं लागेल. आता आम्ही ट्रेक चालू केलेला आहे. तर आमच्या आज सोबती आहेत माऊली आणि अक्षय. चला आपण आपलं ट्रेक स्टार्ट करू. पायथ्यापासून वरती गडावर जाण्यासाठी जो हा रस्ता आहे ना तो पावसाने पूर्णपणे वाहून गेला आहे.
पूर्णपणे चिखलाचा रोड आहे. माझ्या माहितीनुसार बाईक डायरेक्ट वरती जातात, पण हे रस्ता वाहून गेला, चिखल पण भरपूर आहे, त्यामुळं खाली बेसविजेला आपल्याला बाईक लावावी लागली. तर मागच्या रविवारी आपण हरिहरचा ट्रेक केला होता, तर लगेच दुसऱ्या रविवारी म्हणजे आज आपण कलावती दुर्ग पाहण्यासाठी आलो आहे. सह्याद्रीची बटकन ती थांबली नाही पाहिजेत. शनिवार रविवार स्वतःला फिरण्यासाठी वेळ द्यायचा. सिमेंटी रोड संपून थोडंसं वरती आल्यानंतर परत कच्चा रोड चालू होते. म्हणजे रोड बनवलेला होता, पण हे वरून सगळे माती ढासळत आलेली, त्यामुळे सगळा रोड वाहून गेलाय. तुम्ही माती ढासळण्याच्या घटनासारख्या होतच राहते. अजून आपल्याला 45 मिनिट लागतील वरती जाण्यासाठी, म्हणजे पाऊण तास. आणि गरम पण व्हायला लागले, म्हणजे पावसाची चाहूल. हा किल्ला जवळजवळ मुंबईच्या जवळच आहे, सो मोस्टली इथे फक्त मुंबईचे लोक व्हिजिट देतात. हे बघा किती माती ढासळली. पावसाळ्याचा हा ट्रेक थोडासा धोकादायकच आहे, त्यामुळे ट्रेक करताना नेहमी काळजी घ्या. हे बघा सगळीकडे माती ढासळली आहे. तो थोडा कच्चा पॅच सोडला तर परत हा चांगला सिमेंट रोड चालू झाला. म्हणजे इथून खाली पण सिमेंट रोड होता, पण तो वाहून गेलाय पावसामुळं. हे बघा गडावरचा नजारा. अजून तर आपल्याला वरती जायचंय. सूचना फलक इथं लावलेला आहे, पूर्णपणे पुसून गेलाय. त्यावर काय लिहिलंय ते दिसेना. नवीन लावण्याची गरज आहे, नाहीतर जे पण गडप्रेमी इकडे येतात रस्ता भटकतात, व्यवस्थित सूचना फलक नसल्यामुळे. पायथ्यापासून पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचायला आम्हाला जवळपास 1 तास लागला. वाटेत दोन्ही बाजूंनी दाट झाडी, डोंगरांवरून कोसळणारे धबधबे आणि सभोवताली पसरलेलं सह्याद्रीचं अप्रतिम रूप. हे सगळं मन अगदी हरवून टाकणारं होतं. तो निसर्ग अनुभवताना मनात एकच विचार येत होता, याचसाठी केला होता टास. आज तशी खरा कुठं ट्रेक झालाय, चालू झालाय. इथून जो सगळ्यात अवघड रस्ता आहे ना, तो चालू झालेला आहे. पाय घसरत आहेत चिखलामुळं. अजून आपल्याला खूप वरती जायचंय. कंटिन्यू ट्रेकमुळे मला असं वाटतं मी आजारी पडतोय की काय आता घरी गेल्यानंतर. मागच्या काही दिवसात सलग ट्रेक करतोय. पहिल्या टप्प्यानंतर वर एक छोटी वाडी लागते. इथून एक मार्ग प्रबळगडाकडे जातो, तर दुसरा कलावंतीन दुर्गाकडे. प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग हे एकमेकांच्या अगदी शेजारी असल्यामुळे इथून दोन्ही किल्ल्यांची वाट वेगळी होते. या वाडीनंतरची वाट म्हणजे सह्याद्रीच्या सौंदर्याचा एक वेगळाच अनुभव. दाट जंगल, मधूनच पसरलेलं धुकं, रिमझिम पाऊस आणि डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे छोटे छोटे धबधबे. प्रत्येक पाऊल टाकताना निसर्गाचं एक नवीन रूप समोर येत होतं. आणि काही वेळाने धुक्यातून हळूहळू कलावंतीन दुर्गाचं पहिलं दर्शन झालं. समोर उभा असलेला तो कातळकडा पाहताच आतापर्यंतचा सगळा प्रवास
सार्थकी लागल्यासारखं वाटलं. पण खरी परीक्षा वेळ चांगला नाही आलाय तुम्ही बरं त्यामुळे आता शिकवड ट्रेक चालू झालाय. खरा ट्रेक वारं सुटले. येऊन दे काय करणार सह्याद्री मिडे मिडे मागे काम झालं आता आपण मागे युट्यूब लावू काय युट्यूब काहीच नजारा बघा. धक्का द्यावा लागतो इथं तर. चल हळूहळू. अक्षय तुझा शूज स्लिप होतो हळू येतो. सलग दुसरा बॅटरी खाली लगेच अवघड ट्रेक आहे. तर म्हणजे जास्त नको हे करू ऍडव्हेंचर ते स्पायडरमॅन नाही येत. हळूहळू चल वार सुटली. वार सुटले हळूहळू ये. नॉर्मली पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि प्रत्येक पाऊल टाकताना वेगळाच अनुभव येत होता. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला उंच कातळ. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. थोडी भीती, थोडा थरार आणि त्याहून जास्त उत्साह. हे सगळं एकाच वेळी अनुभवत आम्ही हळूहळू वर चढत होतो. पहिले धडकी बनवणार ट्रेक अजून आणायचे होते का सोबत? अजून आणायचे होते सोबत बाकीचे?
कोणता आहे गोप्रो गाडीची यायचा गोप्रो आहे का माझा ऍक्शन 5 प्रो आहे. राम राम थोड़ा ही है बस थोडा वेळ देऊ. हे जस्ट ऑन है इसके बाद वर अजून आहे का किती आहे वर थोड़ा ही है जस्ट 5 मिनिट फाटून हातात आली. कसं वाटतंय नानू कसा एक्सपिरियन्स आहे वरती आले आता आम्ही परत कुठं जायचं पुन्हा नवीन जोशात, नवीन ठिकाणी. नाही तर ते ऍक्टिंग करण्याची रुची आमची आता आमची फाटून हातात आली तरी आम्ही काय दुकान भेटलं काय काय भेटलं काय गडाच्या पायऱ्या मोठ्यात त्यामुळे जास्त काय वाटत नाही वाटते बरं Size ला मोठ्या रुंदीला. झाले धरायला पाहिजे तो फुल हात ना तसं वरती आलं धुकं वाढत चालले खाली अजिबात धुकं नव्हतं वातावरण सगळं अरे कोणी काय पेटावलं रे दत्ता कलावंतीण दुर्ग हा रायगड जिल्ह्यातील प्रबळगडाच्या शेजारी वसलेला एक ऐतिहासिक दुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 2250 फूट उंचीवर असलेला हा दुर्ग सह्याद्रीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण दुर्गांपैकी एक मानला जातो. असं मानलं जातं की या दुर्गाचं नाव राणी कलावंतीण यांच्या नावावरून पडलं. प्राचीन काळी या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि कोकण व घाटमाथा यांदरम्यानच्या मार्गांवर नजर ठेवण्यासाठी प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गाला महत्त्वाचं स्थान होतं. या दुर्गाच्या शिखरावरून प्रबळगड, माथेरानचा संपूर्ण परिसर आणि सभोवतालचा नयनरम्य सह्याद्रीचा विस्तार पाहायला मिळतो. विशेषतः पावसाळ्यात ढग, हिरवाई आणि डोंगरांची ही दृश्य मनाला भुरळ घालतात. आज या दुर्गाची ओळख त्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, थरारक चढाई आणि शिखरावरून दिसणाऱ्या अप्रतिम निसर्गामुळे जगभरातील ट्रेकर्सना आकर्षित करते. कलावंतींची चढाई जितकी लक्षात राहते तितकीच उतरणीसुद्धा. वर जाताना एवढं जाणवलं नव्हतं, पण खाली उतरताना या पायऱ्यांची खरी उंची आणि थरार जाणवत होता. पावसामुळे काही ठिकाणी पायऱ्या निसरड्या झाल्या होत्या, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकत होतो. म्हणून घाई न करता एक एक पायरी जपून उतरत आम्ही पुढचा प्रवास सुरू ठेवला. प्रबळगडला जायचं का शेवटी आपण पोहोचलो आहोत गडाच्या पायथ्याशी. आपला हा किल्ला पूर्ण बघून झालेला आहे. एक थ्रिलर तर नाही म्हणता येणार, पण चांगला ट्रेक होता. खूप दमून गेलेलो आहे आपण आज. आपल्याला अजून इथून पुण्याला ट्रॅव्हल करायचं आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला शेवटपर्यंत बघा. लाईक सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं तर आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा भेटते. चला तर भेटूया मग पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये, नव्या ट्रेकमध्ये. जय शिवराय.